जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष राणे चंद्र. आज आपण पाहू शकता, आपण आहे स्टार सिटी येथे, नायगाव पूर्व येथे. हा रस्त्याची हालत बघा काय आहे, तुम्ही पाहू शकता. हे रस्ते बघा, वा अशा घाणेरड्या अवस्थेचे रस्ते दिलेले आहेत. महानगरपालिका जितेंद्रजी विभागने पाहू शकता. रस्त्याचा ताबडतोब काहीतरी केला पाहिजे. इथे अपघात होतात. पाहू शकता कसे नागरिक चालतात आहे बघा. घाणीतून चालायला जागा नाही आहे. पादचारी लोकांना जायला जागा नाही, नागरिकांना. रस्ते अतिशय घाण, तर घाण आहे. आणि सगळे निघाले बघा, कधी कसे निघाले बघा बघा. जय महाराज. पाहू शकता तुम्ही, हे ते रेती निघाले बघा, वाळू आहे बघा. वाळू आहे, गाड्या स्लिप होतात तिथे बघा. गाड्या स्लिप होतात वाळूमुळे. पाहू शकता सर्व नागरिक त्रस्त झालेले आहेत. हा हे काय रस्ते आहेत का? असे रस्ते असतात का कधी? कॉन्ट्रॅक्टर काय कामं करता तुम्ही? याची कामं करता का? महानगरपालिका जितेंद्रजी विभागचे काम कॉन्ट्रॅक्टर अशी कामं करता का? जय महाराष्ट्र. अशी कामं करता? या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा पब्लिक फ्रॉड आहे. पब्लिक फ्रॉड आहे हा. कारण हे पैसे भ्रष्टाचारामध्ये काढले जातात. हा पब्लिक फ्रॉड झालेला आहे आणि आता गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याचप्रमाणे ज्या नागरिकांचे इथे अपघात झाले आहेत, कोणाचा हात मोडला आहे, कोणाचा पाय मोडला आहे, कोण पडलं आहे, तर त्याच्या अपघाताची जबाबदारी पण आता जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची आहे. ज्याने हा ठेका घेतला कामाचा त्यांची जबाबदारी आहे. तर त्यांनी नुकसान भरपाई द्यायची आहे नागरिकांना आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवा. ज्यांना ज्यांना इथे त्रास झालेला आहे, त्याच्यामुळे अपघात झाले आहेत, तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि ठेकेदारावर गुन्हा नोंदवा, FIR करा त्याच्यावर. आणि पोलीस स्टेशनला पण विनंती आहे की कोण नागरिक जर FIR करण्यासाठी आले असतील कॉन्ट्रॅक्टरच्या विरुद्ध, तर ते ॲक्सेप्ट करा, स्वीकार करा त्या तक्रारीचा आणि FIR करा त्याच्यावर. कारण हे भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट नेते मंडळी आणि भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर याच्यामुळे संपूर्ण जनतेचे आता दुःख झालेलं आहे. सर्व जनता दुःखात आहे. इथे बघा, नागरिकांना चालायला जागा नाही आहे. हे बघा, पाहू शकता. पाहू शकता तुम्ही बघा, इथे चिखल गाळ. इथे जर कोण नागरिक पडला तर पडेल ना इकडे, आणि पडतातच. पहा, जय महाराज. जय महाराज. जय महाराज. बघा, इथून तर पाणी जायला मार्गच नाही आहे. पाहू शकता फार रस्त्यांची काय हालत आहे बघा. आणि इथून शाळकरी मुलं जातात, महिला जातात, पुरुष जातात, कधी कधी महिला प्रेग्नेंट सुद्धा असतात, पण त्यांना सुद्धा प्रॉब्लेम होतो इथे या रस्त्यामुळे. कारण गाड्या एकदम खाडखाडमध्ये जातात एकदम. बघा, इथे ताबडतोब जागृती झाली पाहिजे. आणि हा व्हिडिओ गेल्या गेल्या जागृती झाली पाहिजे रस्त्याची. रस्ते चांगले सुव्यवस्थित झाले पाहिजे. बघा, हे असे मोठे अवजड वाहनं या रस्त्यावरून जातात आहेत. इथे ताबडतोब ब्लॉक बसवण्यात यावे. कारण आता हे ती सिमेंट डांबर काय राहणार नाही, तर ताबडतोब ते ब्लॉक बसवण्यात